नमस्कार. आज आपण आलेलो आहे पिसोळ हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो पिसोळवाडी गाव व बागलाण तालुका आणि जिल्हा नाशिक येथे हा किल्ला येतो. किल्ला प्रचंड मोठा आहे व गडावर पाहण्यासाठी वास्तू पण भरपूर आहेत. यामध्ये इथे आपण पाहू शकतो पाण्याची टाकी, खाली पाण्याची टाकी. त्या डोंगरावर पण अजून खूप बुरुज, तटबंदी वगैरे खूप सगळे आहे. थोडे अवशेष सुद्धा आहे, वाड्याचे अवशेष वगैरे पण आहे. व इथे या बाजूला आल्यानंतर पाण्याची टाकी व इकडं हनुमानाचं मंदिर व अजून एक वर अवशेष आहे वाड्याचे. व इथे एक तुटका दरवाजा आहे, ते सुद्धा आपण पाहूया. गाळणा डोंगर रांगेवर गाळणा किल्ल्याच्या परिघात असलेला हा किल्ला नाशिक शहरापासून 126 किलोमीटर अंतरावर तर सटाणा या तालुक्याच्या ठिकाणापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. वाडी पिसोळ हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. आपल्याकडे स्वतःची जर गाडी असेल तर किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपण पोहोचून जातो व गड चढण्यासाठी 1 ते सव्वा तास, किल्ला पाहण्यासाठी 1.5 तास व पुन्हा उतरण्यासाठी पाऊण तास असा हा आपण किल्ला पाहू शकतो. व याच्याजवळ आपणाला डेरमाळ किल्ला आहे, तोही एका दिवसामध्ये सहज पाहून होऊ शकतो. त्यावर जाण्याच्या अगोदर पायथ्याला आपल्याला या ठिकाणी हनुमानरायाचे असे पाहायला भेटत आहे आणि ही आदिवासी लोकांची इथे ठिकाणी एक आपल्याला शिल्प पाहायला भेटते. त्याच्या पायथ्याला या ठिकाणी हे घर आहे. इथे आपण गाडी लावली व आता हनुमानरायाचे दर्शन घेऊन गडाच्या दिशेने प्रस्थान करत आहे. या अशा रस्त्याने आपल्याला गडावर जायचं आहे. तर आपण गडाच्या दिशेने चढण्यास सुरुवात करत आहोत. गाडीतून जायचे मस्तपैकी, त्यामुळे थोडासा थकवा जाणवणार नाही. समोर पाहू शकतो माकडांची टीम. दुपारची जरी वेळ असली तरी झाडी आहे, त्यामुळे थकवा कमी जाणवतो. रस्त्यातून जात आहे. या ठिकाणी हा एक वाटा गेला आणि तर आपल्याला या अशा रस्त्याने जायचं आहे. डाव्या बाजूच्या रस्त्याने गडमाथ्याकडे गेलेला रस्ता आहे. या ठिकाणी वाडा वगैरे असावा किंवा बुरुज, दरवाजा, अवशेष पाहायला भेटतात तिथंच. मोरांचे सुद्धा संख्या आहेत. समोर किल्ला. काटेरी झाडं भरपूर आहेत, त्याच्यामुळे सावध दिवस जा. या ठिकाणी वाड्याचे अवशेष दिसत आहेत. समोर तटबंदी दिसते आपल्याला. वाटे सरळ चालत राहायचे. वाट मळलेली आहे, त्यामुळे एवढं काही त्रास होत नाही. आता बरेच वाड्याचे अवशेष माचीवरच माचीच म्हणू शकतो याला, या ठिकाणी आहेत. पाहू शकतो अवशेष. प्राणी शेतकडे भीती असणार, त्यामुळे लवकर जाऊन खाली उतरायला पाहिजे आपल्याला. निश्चितच या भागात प्राण्यांची भीती असणार. विशेष बोलताल तर त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात आहेत. सगळीकडे हे अवशेष आहेत. झाडी खूप आहे, त्यामुळे
खूप काळजीपूर्वक गडसफर केली पाहिजेत आपणाला. दाट झाडी आहे. ह्या अशा वाटेने आता सरळ चालत राहायची ही वाट आहे. खूप इथं कन्फ्यूज होणाऱ्या वाट आहेत. त्याच्यामुळे डोंगर समोर ठेवूनच वर चढायची लीक चालली. अतिशय घनदाट जंगल आहे आणि वाट काही केल्या आपल्या काही केल्या आपल्याला सापडत नाही. ही वाड्याचे अवशेष आहेत का कशाचे आहेत का घरं होती प्राचीन इथं तेच काय लक्षात येईना. आलोय आपण बघू या नाकाडाने वर जाऊ आणि तिथून आत घुसून वर जाऊ. वाटच सापडत नव्हती. कसं तरी वाट काढत आलोय. गाडी आपण तिथं लावली खाली आणि ह्या जंगलातून आलोय पूर्णतः. कशी तरी वाट फायनली भेटून गेली आहे. जाताना आम्हाला तिथे लाईट दिसते म्हटल्यावर तसा तर रस्ता नसेल. बघू काढू वाट आपण. समोरच्या बाजूस पाण्याचं टाक आहे. आपण तो मुख्य रस्ता आहे. आपण चुकीच्या रस्त्याने आलो आहे. ठीक आहे हरकत नाही. आलोय वरती आपण जाताना त्या रस्त्याने जा. तो प्रॉपर रस्ता आहे आणि गळीच्या तोंडापासून वरती थोडा रस्ता कन्फ्यूज झालो आम्ही. परंतु आता ही पाहू शकते अशी पायवाट भेटून गेली जी आपणाला ह्या गळीतून वर नेणार आहे. त्या बाजूचं पाण्याचा टाका आपण येताना पाहू. या ठिकाणी मंदिर आहे. मंदिरात दर्शन घेऊ आणि गडाच्या दिशेने प्रस्थान करू. गाडीमध्ये व एक असं पाण्याचं टाकून म्हणू शकतो याला. ते आहे इथं. ह्या बाजून आलेला रस्ता व ह्या गावातून आलेला रस्ता अशा मार्गे एकत्र येऊन या ठिकाणावरून सरळ गडमाथ्याच्या दिशेने गेला आहे. 15 ते 20 मिनटात आपण गडावर पोहोचून जाऊ. पिसोळ किल्ल्यावर आपणाला पालघर जिल्ह्यातील तांदूळवाडी, कोहोज, आशेरी या गडाची आठवण करून देणारा हा गळीचा टप्पा आहे. त्याही किल्ल्यांवर अशीच घळ आपणाला पाहायला भेटते. गडमाथ्यावर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी ही अशी तटबंदी पाहायला भेटते. आणि इथूनच आपल्याला आता गडावर जाणारी वाट आहे. याची इथून जायचं असं वरती वर तटबंदी. वरच्या बाजूस तटबंदी दिसते. समोरच्या बाजूस पाण्याची टाकी आहेत ती करू आपण.
तटबंदी किंवा दरवाजा असावा इथं. त्या बाजूला जो होता पाण्याची टाकी आहे तिथं वर आल्यानंतर उजव्या हाताला येतं. जाण्याचा मार्ग वरून असणार. ठीक आहे, जाऊ आपण. फायनली इथपर्यंत पोचून गेलो. त्याही बाजूला तटबंदी आहे. त्या बाजूची जी पाण्याची टाकी आहेत ती पाहून येऊ. तोपर्यंत जा येतोय वर. समोरच्या बाजूला सुद्धा तटबंदी आहे. तर लगेच उजव्या बाजूला आपणाला जायचं त्या पाण्याच्या टाकीपाशी. असा रस्ता आहे बघा. समोर आहेत त्या पाण्याच्या टाक्या. इथे महागाई आहे, परंतु ती पूर्णतः बुजली. दोन पाण्याची टाकी तिथं सुंदर आहेत. यामध्ये पिण्याचं योग्य पाणी आहे. या बाजूने आपण येऊ शकतो. ही दोन टाकी आणि या ठिकाणी पाहिजे हा दरवाजाचा वाट. अतिशय अवघड आहे. अजून बरंच वर चढायचे आपल्याला. या बाजूचा हा दरवाजा पुढेही पाण्याची टाकी असू शकतात, परंतु आपण जात नाही आता. चला माघारी जाऊ. या ठिकाणी आपल्याला दरवाजा पहिला भेटतो. हा दरवाजा पार करून आपण सरळ गडमाथ्याच्या दिशेने जात आहे. वरती तटबंदी दिसते. आणि पाण्याचा टाका आहे, परंतु खूप वास येतोय घाण, त्यामुळे आपण जात नाही तिथं. चला गडमाथ्याच्या दिशेने जाऊ. पुढे आलो की हा एक दरवाजा. व या ठिकाणी पहिले त्रास दिसते. चला 5 वाजत आले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर जाऊन किल्ला पाहून येऊ. मध्ये थोडं जंगल पॅच खूप आहे. ही तटबंदी समोर. तिसरा दरवाजाचा.
गडमाथ्यावर जवळपास आपण आता पोचून गेलो. समोर आपल्याला 4 पाणी टाकी दिसत आहेत. पुढे अजून आहे 4 पाण्याची टाकी आहे तिथं. गडमाथ्यावर आल्यावर असं आणि वरील बाजूचे गुहा आहे. छोटी गाणी गुहा आहे. ठीक आहे, वर जाऊ आता. जे पाहू शकतो जे येतोय गडावर दुसरा ट्रेक, त्याच्यामुळं आपण आता गडमाथ्यावर पोहोचलोय. आणि गडमाथ्यावर सफर करताना आपल्याला तर या बाजूची जी खाच आहे त्या बाजूला जाऊ आपण आणि संपूर्ण किल्ला सफर चालू करू. साधारण रस्ता चुकलो होतो, त्याच्यामुळे गडमाथ्यावर येण्यासाठी 1.5 तास लागला. गडाचा पसारा खूप मोठा आहे, पाहू शकतो याचा. आपण पूर्व किल्ला पाहू. त्या बाजूला खूप अवशेष आहेत, तिकडेही जाऊ. प्रथम गडाची सफर आपण एकदा पूर्ण करू. या बाजूला आलोय आपण. काही वाड्याचे अवशेष आहेत तिथं. वरती पाहिलं तर दिसतात आपल्याला जे नैसर्गिक खाच आहे त्या बाजूला आहे, तिकडे जाऊ आपण. आणि हा भाग आपला आपण जिथून आलो तो ते पाण्याची टाकी तिथे 2 आणि तोच रस्ता पकडून सरळ सरळ वर यायचं होतं, परंतु आपण जंगलामधून आलो त्यामुळं थोडा वेळ गेला. नैसर्गिक खत ती इकडं आहे, ती पाहायला जाऊ आपण आता. हा बघा गडाचा घेरा पूर्ण मोठा आहे आणि त्या बाजूला खूप सारे अवशेष पाहायला भेटणार आहेत. तर मी इकडची बाजू कंप्लीट करू. आणि खूप सारे वाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहेत. आणि खाली एक नैसर्गिक तलाव आहे. तलाव येतो. प्रथम तिकडे लास्टला जाऊन येऊ. तलाव आणि ही खालची बाजू पिसोड व तो जो पाठीमागं दिसतोय एकदम लास्टला तो डेरमाळ किल्ला आहे, तोही आपण पाहिला आहे. खूपच सुंदर डेरमाळ किल्ला दिसतोय. याही बाजूला वाड्यांच्या ज्योतींचे अवशेष पाहायला भेटत आहेत. अजून ती जी खाच आहे ती पुढची नैसर्गिक खाच ती पाहिजे झाली. डेरमाळ लास्टला पुढचा हा भाग आहे गडाचा.
मोठी वाट पाहू शकतो. आपल्या तोरणा किल्ल्यावर असंच आहे. तोरणा गडावर अशाच आपणाला पाहायला भेटतात. शेवटच्या झुंजार माचीपाशी त्याच पद्धतीचं इथं आपणाला पाहायला भेटतं. आणि या ठिकाणी वरील बाजूस ही 2 डोंगर वेगळे केलेले आहेत. खूपच खोल इथं पाहायला भेटते. आणि समोरच्या बाजूसुद्धा खोल शेत काही खूप मोठा हे आहे. पिसोडचा शेवटचा भाग, खाली वाडी पिसोळगाव, व आता हा भाग आपण पाहून. आणि तो जो लास्ट डोंगर आहे एकदम लास्ट, तो डेरमाळ किल्ला आहे. चला, महत्त्वाचं जे आहे ते आता आपण पाहिलं आहे या बाजूचं. आणि तशी तटबंदी माची त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला भेटते. या बाजूला खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. गडाच्या डेरमाळच्या बाजूला असणारं हे खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. व या बाजूला अजून 2 समाधी आहेत. पावसाळी तलाव आहे तो पाहून. समोरच्या बाजूस खूप मोठ्या प्रमाणात अवशेष आहेत ते पाहून. पाण्याचं टाकं पाहिला आता. आणि आता 2 समाधी आहेत. एक पावसाळी तलाव आहे तो पाहिला आपण. त्याच्या बाजूला आता बाकीचे जे समाधी वगैरे ते पाहू. पाण्याच्या टाक्याच्या तोड बुडाल्यानंतर अजून एक पाण्याचं टाकं या ठिकाणी पाहायला भेटते. हे सुद्धा खूप मोठं आहे. अरे, खूपच छान आणि मोठं आहे. पहिल्या टाक्याच्या बरोबर समोर दुसरं पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. चला, आपण 2 समाध्या ज्या आहेत त्या शोधू. आणि समोरच्या बाजूला टाक्याच्या थोडं पुढाल्यानंतर लगेच आपणाला अजून एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. हेही खूप मोठं आहे पाण्याचं टाकं. खूप मोठं आहे सुद्धा. तिसरं पाण्याचं टाकं. 3 पाण्याचे टाके पहिले आपण ह्या बाजूला. पुढाल्यानंतर या ठिकाणी मागाशी सांगितल्याप्रमाणे समाधी पाहायला भेटत आहेत. 2 तिथं तोडफोड केली. आणि या ठिकाणी तिथं शरब वगैरे असे पाहायला भेटत आहेत. पावसाळी तलाव आहे पाहायला भेटत. चला, त्या बाजूचे सर्व अवशेष पाहिले. आता समोरच्या बाजूत जाऊ. या ठिकाणी शिवपिंडाशी पाहायला भेटते. समोरच्या बाजूचा नजारा. आणि आता याच्या विरुद्ध बाजूला जे आहे अवशेष आहेत ते पाहायला जाऊ. समोरचा भाग पाहायला भेटते एका जागेवरून आपल्याला. समोर जाऊ आपण. त्याही बाजूला भरपूर अवशेष आहेत. त्यावर पोचल्यानंतर आपण अशा या रस्त्याने सरळ चालत राहू. गडावर भरपूर प्रमाणात झाडी आहे, त्यामुळे लवकर येण्याचा प्रयत्न करा आणि लवकर जा गडावरून. या बाजूला आल्यानंतर एक पाण्याचं टाकं आहे.
मग आपल्याला पाण्याची टाकं पाहायला भेटते पाहू शकतो व खाली सुद्धा 7-8 पाण्याची टाकं. समोर आलो की एक पाण्याचं टाकं आहे इथं. एक कोरडं पाण्याचं टाकं आहे. समोर आलं की 2 पाण्याची टाकी पाहायला भेटते. संपूर्ण किल्ला इथून पाहायला भेटतो एका नजरेच्या टप्प्यात. एक आणि त्या बाजूला एक. मध्ये ही एक वास्तू आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग नाही. अशीच वास्तू आपल्याला कंकराळा जंजाळा संभाजीनगर जिल्ह्यातील त्या ठिकाणी पाहायला भेटते. संपूर्ण पिसोळ हा या ठिकाणावरून एका नजरेच्या टप्प्यात पाहायला भेटतो. समोरचा लास्टचा डोंगर डेरमाळ पोचून गेलो आपण. गडावरचा सर्वोच्च भाग या ठिकाणी आहे आणि आतील बाजूस वास्तू भरपूर आहेत, परंतु झाडे असल्यामुळे जास्त फिरता येणार. गडावरील सर्वोच्च भागात वास्तू. आपल्याला एक गणेशाची मूर्ती पाहायला भेटते, पादुका सुद्धा. या ठिकाणी पाहू शकतो खोदलेलं पाहायला भेटतं इथं. गडाच्या सर्वोच्च भाग म्हणजे आपण याला बालेकिल्ला म्हणू शकतो. इथं असणारी वास्तू पाहू शकतो, ही सगळ्यात टॉपची वास्तू आहे. याला बारादरी बोलली जाते. खूप मोठ्या प्रमाणात अवशेष पाहायला भेटते ते. आपणाला या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जवळपास गडावर हनुमान आणि गणेशजीची मूर्ती ही पाहायला भेटतेच. पिसोळ गडावरही आपणाला अशीच हनुमानजीची ही मूर्ती पाहायला भेटते. खूप सुंदर आहे. इथं आपण पाहू शकतो ही बजरंगबलीची खूपच सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते पिसोळगडावर. खूपच सुंदर आहे. दास मारुती आहे. दास मारुतीच्या विरुद्ध बाजूला आपल्याला इथं गणेशाची खूपच सुंदर अशी मूर्ती पाहायला भेटते. पहिला पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया. शिवजयंती असल्यामुळे आपण हा पिसोळगड करत आहे, कारण बलाढ्य असा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. खूपच सुंदर आहे. इथून पाहू शकतो आपण खूपच. व आज आपण डेरमाळ किल्ला सुद्धा केला. तिकडं लांब जो उंच ढगात हरवलेला किल्ला दिसत आहे तो म्हणजे डेरमाळ किल्ला, जोही आज आपण केला आहे शिवजयंतीचं निमित्त साजून. खूपच सुंदर. गडमाथ्यावर जाताना आपल्याला 4 ते 5 पाण्याची टाकी पाहायला भेटतात. खूपच सुंदर आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 पाण्याची टाकी आहे तिथे. खूपच सुंदर. खूपच सुंदर. खूप मोठं असं पाण्याचं टाक आहे. वटवागळ खूप आहे, त्याच्यामुळे लांबूनच आपण पाहू. आता आपण खाली उतरत आहे. पाहू शकतो खूपच सुंदर आहे. किल्ल्यावर लवकर आला तर चांगलंच होईल, कारण खाली जंगल आहे, जंगलात प्राणी वगैरे असतो. चल, हा टायमिंग प्राण्यांचा निघायचा असतो. बिबट्या वगैरे आता दिसते. इथे एक दरवाजा आहे व पलीकडे सुद्धा एक मृगाचा भाग आहे.
आपण मगाशी रस्ता चुकलो होतो, जंगलातून गेलो होतो, त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. आता बरोबर आपल्याला वाट सापडली आहे. या वाटेने आपण गडावर जाताना जी पाण्याची टाकी लागतात त्या ठिकाणी पोचून गेलो. एक पाण्याचं टाकं आहे आणि समोर एक पाण्याचं टाकं आहे. 2 पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. पाणी असून आहे. समोर किल्ला. हे एक पाण्याचं टाकं आहे आणि ह्या बाजूला एक आहे. सुंदर, खूपच सुंदर पाण्याचे टाके इथे. सूर्यनारायण अस्ताला चालले आहेत आणि आपली पिसोळगडाची गडफेरी पूर्ण होत आहे. जय सुद्धा येतोय वरून. खूप मोठा आहे. ही शेवटची बाजू या ठिकाणी आपण गेलो होतो. गडावर जाताना आपल्याला इथे 2 पाणी त्या बाजूला ती आता आपण पाहू. बलाढ्य बेलाग असा पिसोड किल्ला आहे हा सुद्धा. याचे भरपूर अवशेष आणि खूप मोठा पाण्याचा टाक्यांचा समूह या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि हे एक पाण्याचं टाकं. आता आपले पिसोळची भ्रमंती इथे आपले संपलेले आहे. खूपच सुंदर किल्ला होता. दमछाक पण खूप झाली, पण झाला आपला एक 2 ते 3 तासात आपला किल्ला पाहून झाला. चढून व उतरून मिळून त्यापासून वाट पूर्णतः मळलेली आहे.